हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असते, पण कशी बनवावी हे सुचतच नाही. आणि आजची ही जी काही डिझाईन आहे तर याची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल. आणि या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस. आणि खरं तर याचा ना अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्ट आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. एवढंच नाही, ते याच्या खाली आपण जो काही छोटा काट आहे तर तो घेतलेला आहे आणि मोठा काट आपण बाही डिझाईनसाठी यूज केलेला आहे. आता जे काही कटिंग केलेलं अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे तर याचं मेजरमेंट कसं आहे ते सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावे यासाठी. सो बघा, इथे ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून टाकलेला आहे आपण 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 टोटल शोल्डर. एवढंच नाही तर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे घेतलेला आहे. खरं तर 5.5 इंच क्रॉस मध्ये तीडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. खालच्या साईडला आपण नेहमी टाकत असतो छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन, तर इथे 8 अधिक 2 असं टोटल 10 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतला आहे. आता सगळ्यात आधी मी तुम्हाला आपल्याला जी काही गळ्याची मार्किंग आणि कटिंग करायची आहे तर ती करायची आहे अस्तरच्या बॅक पार्टवर. सो त्यामुळे मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सध्या मी साईडला ठेवला. त्यानंतर बंद बाजूच्या साईडने मार्किंग करायची आहे गळ्याची. तर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. तर 10 अधिक अर्धा असं टोटल मी 10.5 इंचाला मार्किंग केली. त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदीची सुद्धा आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हे पॉइंट जॉईन करून इथे एक बॉक्स तयार करायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने हा बॉक्स तयार करून घ्यावाच लागतो. आणि यानंतर तुमची जी काही मेन गळ्याची मार्किंग असेल तर ती करायची असते. आता आज जो काही आपण स्टिच करणार आहोत गळा, तर त्यासाठी इथून 3 इंचाची मार्किंग करायची आहे. दोन्ही साईडने करते म्हणजे आपली कटिंग तिरकी जायला नको, खरं तर यासाठी. आता ही मार्किंग केल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने इथे एक लाईन ड्रॉ करायची आहे. आणि खरं तर ना वरच्या साईडला गोल गळा आणि त्याला कंटिन्यू त्रिकोण अशा ट्रेंडिंग अशी डिझाईन आज आपण बनवणार आहोत. सो तिरकी इथे एक लाईन ड्रॉ केली. वरचा शेप आणि खालच्या शेपमध्ये आपल्याला एक लाईन किंवा थोडंसं टेपचे एक लाईन एवढं जॉईंट हवं आहे. आणि क्रॉसमध्ये इथे एकला मार्किंग करून गोल गळ्याची मार्किंग करायची आहे. ठीक आहे, म्हणजे वरचा गोल गळा आणि खालचा त्रिकोण शेप यामध्ये एक लाईन किंवा पाव इंच एवढा आपल्याला डिस्टन्स ठेवायचा आहे. नंतर ते आपण कट करणार आहोत, पण आता सध्या तेवढं ठेवायचं. आणि आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे. जर तुम्हाला हा गळा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर हीच मार्किंग तुम्ही कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची. पण आज आपण कॅनव्हास पेपर न यूज करता डायरेक्टच हा गळा रेडी करणार आहोत, ते सुद्धा प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित. सो सगळ्यात आधी वरचा हा गोल गळा मी इथे कट करून घेते. म्हटल्याप्रमाणे खालचा आणि वरचा पार्ट आपल्याला जो काही जॉईंट आहे तो थोडासा जॉईंटच ठेवायचा आहे. सो मग मी थोडासा डिस्टन्स ठेवत हा खालचा शेप अगदी अलगद आणि सावकाशपणे कट करून घेत आहे, कारण तो आपल्याला जॉईंट ठेवायचा आहे. नाहीतर मग काय होतं की स्टिच करताना तो खूप स्प्रेड होतो आणि मग आपली डिझाईन, गळा, फिटिंग, फिनिशिंग सगळंच बिघडतं. सो त्यामुळे ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपली फायनली गळ्याची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं की सगळ्यात आधी आपला जो काही ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा. त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट मी त्यावर ठेवला. इथे सेंटरला आपण एक पिन लावून घेऊयात, जेणेकरून स्टिचिंग करताना हलणार नाही आणि आपलं
गळा सुद्धा तिरका वगैरे व्हायला नको यासाठी. आणि वरती शोल्डरला जरी तुम्हाला 2 पिना लावायच्या असतील तर तुम्ही लावू शकता, पण इथे काही मी लावत नाहीये. आणि सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. त्याआधी मी इथे एक नॉट घेतलेला आहे. खरं तर ब्लाऊजवर कॉपर गोल्डन कलरचं वर्क आहे, त्यामुळे कॉपर गोल्डन कलरची रेडीमेड मी इथे एक मीटर एवढी नॉट घेतलेली आहे आणि ती बरोबर मध्यभागी कट करून घेतली. त्यानंतर पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारायची आणि जिथे त्रिकोण आणि वरचा गळ्याचे जॉईनिंग आहे त्यामध्ये आपल्याला आतल्या साईडने बघा ही नॉट ह्या पद्धतीने टाकून घ्यायची आणि बरोबर त्यावर टीप मारायची आहे. या स्टेपने काय होतं की इनव्हिजिबल नॉट लागली जाते, फिनिशिंग खूप सुंदर येते. सो त्यामुळे मग ह्या पद्धतीने आपण ही नॉट लावणार आहोत आणि कंटिन्यू पुन्हा आपल्याला पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. आता इथून पुन्हा इथपर्यंत टीप आल्यावर आपल्याला उरलेली दुसऱ्या साईडची नॉट त्यामध्ये ह्या पद्धतीने टाकून टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे म्हटल्याप्रमाणे इनव्हिजिबल ती अटॅच होईल. ठीक आहे. महत्वाचं म्हणजे मार्जिन कमी जास्त होऊ देऊ नका, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची. त्यानंतर लगेचच कमरेच्या साईडने साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात. या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट आपला दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे आपल्याला गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरजही पडत नाही. त्यानंतर एक्स्ट्राचं कमरेच्या साईडचं कट केलं आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. सो बघा मग मी इथे हे कट करून घेतलं. त्यानंतर काय करायचं, मध्यभागी आपल्याला एक छोटासा कट मारायचा आहे आणि हे सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आधी आपण जॉईन ठेवलं होतं आणि टीप मारताना सुद्धा थोडासा डिस्टन्स ठेवला होता, जेणेकरून तिथून आपण कट करू शकू. आणि त्यानंतर ह्या पद्धतीने छोटे छोटे कट्स मारायचे आहे गळ्याला, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कट्स मारताना मेन फॅब्रिकला किंवा मेन ब्लाऊजला कट जाणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर या पद्धतीने हा बॅक पार्ट सरळ करायचा आहे. अगदी व्यवस्थित सावकाश काळजीपूर्वक खेचायचं आहे, खूप जोरात खेचायचं नाहीये. आणि फायनली बघा आपण हे अगदी व्यवस्थित सरळ करून घेतलं. गळ्याच्या साईडने व्यवस्थित सेट करायचं आणि मग सगळ्यात आधी गळ्याच्या साईडने द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर बघा मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. ठीक आहे. सो बघा मग मी किती व्यवस्थित काळजीपूर्वक इथे दाबटीप देऊन घेत आहे. बघितल्यावरच लक्षात येत आहे आणि तुमच्या हेही लक्षात येईल की कॅनव्हास पेपर यूज केलेला नाहीये तरी सुद्धा गळ्याचा शेप अगदी परफेक्ट असा फिनिशिंग सहित आपला रेडी होणार आहे. सो तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने जर स्टिच केलं तर तुम्हाला सुद्धा अगदी परफेक्ट असा गळा नक्कीच रेडी करता येईल, ते सुद्धा कॅनव्हास पेपर यूज न करता. ठीक आहे. बघा मग किती छान असा गळ्याचा आकार आपला इथे रेडी झाला. त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा दाबटीप देताना आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मी किती छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपला इथे गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच रेडी झालेला आहे. ठीक आहे. यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की मी अगदी व्यवस्थित सावकाश काळजीपूर्वक हे जोडून घेत आहे. खरं तर ही सुद्धा खूपच महत्वाची आपली स्टेप आहे. आणि फायनली हे जोडून झालं. आता जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे तर ते कट करून आपल्याला परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी करायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो. खरं तर म्हणूनच मग आपण इथे पुढचं डिझाईन बनवण्याच्या आधी जे गळा आणि कमरेचा पार्ट रेडी झाला की अस्तर मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट बॅक पार्ट रेडी करत असतो. आणि फायनली इथे सुद्धा परफेक्ट बॅक पार्ट रेडी झाला. सो आता हा पार्ट मी सध्या साईडला ठेवते आणि ब्लाऊजच्याच कपड्याच्या आपल्याला छोट्या छोट्या पट्ट्या घ्यायच्या आहे. ते ह्या पद्धतीने फोल्ड करत आपल्याला कडेने एक टीप मारायची आहे. 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे, कारण 1 इंचाची पट्टी आपल्याला इथे तयार करायची आहे.
जर तुम्हाला ही पट्टी थोडी मोठी हवी असेल तर मग तुम्ही अजून त्याची रुंदी वाढवून घेऊ शकतात. तर इथे मी 2 पट्ट्या घेतलेल्या आहे, कारण आपल्याला 2 लागणार आहे. जर तुमच्याकडे कंटिन्यू कपडा अवेलेबल असेल तर मग तुम्ही कंटिन्यू घेऊ शकतात, पण तेवढं आपल्याला कटिंग वगैरे केल्यावर अवेलेबल नसतं. ह्या पट्टीसाठी तुम्ही साडीतला 1/2 मीटर कपडा सुद्धा कट करून घेऊ शकता. ठीक आहे. सो बघा, मग ह्या पद्धतीने आपली ही पट्टी तयार झालेली आहे. कडेने किंचितसं जर का काही एक्स्ट्रा वाटत असेल, काही पुढे मागे वाटत असेल तर ते कट करायचं आहे, कारण अगदी प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपल्याला ही पट्टी हवी आहे, जेणेकरून आपली डिझाईन सुद्धा परफेक्ट अशी रेडी व्हावी. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याचदा काय होतं की आपण गडबडीमध्ये ना स्टिच करतो आणि मग फिनिशिंग बी घडते. तर तसं होऊ देऊ नका, कारण मी नेहमीच सांगत असते, फक्त डिझाईन बनवणंच गरजेचं नसतं, तर ते प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित स्टिच करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. म्हणूनच मी प्रत्येक डिझाईन, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित संपूर्ण कटिंग स्टिचिंग ही शेअर करतच असते. सो बघा, मग अशा पद्धतीने अगदी बारीक कडेकडेचं कट करून अगदी एकसारख्या दोन्ही पण पट्ट्या आपण इथे तयार करून घेतलेल्या आहे. त्यानंतर आता ह्या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकत इथे आपल्याला खरं तर फ्रिल तयार करून घ्यायचं आहे. आता पुन्हा सांगते, फ्रिल जर तुम्हाला थोडंसं ब्रॉड हवं असेल तर मग तुम्ही इथे ब्रॉड पट्टी घेऊ शकतात. मला इथे किंचितशी मीडियमच हवी आहे, खूप काही ब्रॉड नकोय. सो अगदी व्यवस्थित प्लेट्स टाकत टाकत इथे फ्रिल तयार करायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे 2 प्लेट्समधलं अंतर कमी जास्त होऊ देऊ नका, जेणेकरून आपलं फ्रिल बिघडणार नाही. प्रॉपर फिनिशिंगसाठी त्यामधलं डिस्टन्स व्यवस्थित मेंटेन राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे अगदी काळजीपूर्वक सावकाश आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकत खरं तर हे फ्रिल इथे रेडी करून घ्यायचं आहे. एक फ्रिल रेडी झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं फ्रिल सुद्धा आपण आता इथे तयार करून घेऊयात, आणि तिथे सुद्धा फ्रिल बनवण्याच्या पट्टीतल्या प्लेट्स ज्या आहेत त्या एकसारख्या येतील याची काळजी घ्यायची आहे. खूप जवळ खूप लांब एक जवळ असं होऊ देऊ नका. तिरकी वगैरे सुद्धा होऊ देऊ नका. ठीक आहे. सो मी सुद्धा इथे अगदी व्यवस्थित सावकाश आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळजीपूर्वक एकसारख्या प्लेट्स तयार करत आहे, आणि फायनली आपली फ्रिल इथे तयार झालेला आहे. आता फ्रिल तयार झाल्यानंतर कडेचं जरी फॅब्रिक आपल्याला थोडंफार कमी जास्त वाटलं तर ते कट करून एकसारखं करून घ्यायचं. आता हे तयार झालेलं परफेक्ट असं फ्रिल आपल्याला इथे बॅकनेक डिझाईनला लावून घ्यायचं आहे. सो त्यासाठी बघा, इथून ह्या पद्धतीने बॅक पार्ट सरळ ठेवायचा आणि एक फ्रिल घेतलेला आहे ते इथे ठेवून आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे. सो जी काही आधीची टीप आहे ना फ्रिलची, अगदी त्यावरच आपली ही टीप येईल याची काळजी घ्यायची. गळ्याच्या अगदी व्यवस्थित एकसारखं लावून घ्यायचं आहे. तिरकं पुढे मागे असं होऊ देऊ नका, जेणेकरून आपली डिझाईन बिघडायला नको. आणि बघा, फक्त आपल्याला इथपर्यंतच ते जोडून घ्यायचं आहे. जिथून आपला त्रिकोण तयार होतो तिथे आपल्याला ते जोडायचं नाहीये. तर त्यासाठी काय करायचं, आता मी बरोबर त्या लेवलमध्ये एक टीप मारून घेते, आणि जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते मी फ्रिल इथे कट करून घेतलेलं आहे. एक साईडने लावून झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण जोडून घेऊयात, आणि तिथे सुद्धा जोडताना आपल्याला फक्त गोलगळ्यापर्यंतच लावायचं आहे. जिथून त्रिकोण स्टार्ट होतो तिथे आपल्याला हे फ्रिल लावायचं नाहीये. सो बघा, मग मी इथून स्टार्ट केलेलं आहे. कडेच किंचितसे धागे वगैरे निघलेलं होतं तर ते कट केलं, आणि इथून सुरुवातीला शेवटी डबल टिप देऊन लॉक केलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे तिथून शिलाई निघून आपलं फ्रिल लवकर खराबही होणार नाही आणि निघणारही नाही. इथपर्यंत जोडून झाल्यावर जे काही एक्स्ट्राचं आहे ना फ्रिल, तर ते आपल्याला खरं तर इथे कट करून घ्यायचं आहे, आणि इथे सुद्धा ना त्रिकोणच्या साईडला टीप मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं फ्रिल कट करून घ्यायचं आहे, कारण की आपला शेप व्यवस्थित मेंटेन राहणं खूपच गरजेचं आहे. सो म्हणूनच मग मी हे उलटं केलं आणि बरोबर त्या शेपवर इथे टीप मारली आणि किंचितचं एक्स्ट्राचं फ्रिल इथे कट करून घेतला. ठीक आहे. सो अशा पद्धतीने दोन्ही साईडने अगदी व्यवस्थित प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपण हे फ्रिल लावून घेतलेलं आहे. खूप छोटंही नाहीये, म्हणजे त्याची रुंदी खूप कमी किंवा खूप जास्त असं नाहीये, मीडियम आहे. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने मीडियम साईजचं फ्रिल नक्कीच लावू शकता, त्यामुळे आपली डिझाईन अजूनच उठून नक्की दिसणार आहे. त्यानंतर याचा काठ आणि त्यावर जी काही बुट्टी आहे तर ती आहे कॉपर गोल्डन कलरची, त्यामुळे मग मी इथे कॉपर गोल्डन कलरची डिझायनर मस्त अशी लेस घेतलेली आहे, आणि मग त्या फ्रिलवर आपल्याला लावून घ्यायची आहे. खरं तर फ्रिल लावताना एक लाईन एवढं मार्जिन ठेवत मी हे फ्रिल लावून घेतलं होतं, जेणेकरून तिथून धागे वगैरे निघून आपली डिझाईन खराब व्हायला नको यासाठी. आता ह्या कोपऱ्यावरती लेस अगदी व्यवस्थित आपल्याला
फोल्ड करून लावायची आहे, जेणेकरून आपल्या गळ्याचा आकार अगदी व्यवस्थित मेंटेन राहावा यासाठी. ॲक्च्युली बऱ्याचदा काय होतं की लेस लावल्यानंतर गळ्याचा आकार बिघडतो, सो तसं आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे. त्यामुळे लेस अगदी व्यवस्थित, काळजीपूर्वक, सावकाश आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे कानाकोपऱ्यावर फोल्ड करत आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. जर तुम्हाला इथे बारीक नाजूकशी लेस यूज करायची असेल तरी सुद्धा तुम्ही इथे करू शकता, कारण तुम्हाला कुठली लेस लावायची आहे इथे तर ते तुमच्यावर डिपेंड आहे. पण मी इथे छान अशी ब्रॉड थोडीशी डिझायनर लेस घेतलेली आहे, जेणेकरून आपली डिझाईन अजूनच उठून दिसावी यासाठी. ठीक आहे. सो बघा मग आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. आता ही लेस लावल्यानंतर ह्या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. ॲक्च्युली मी नेहमीच सांगत असते, लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप द्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि त्याहीपेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूपच सुंदर येते. सो बघा मग किती छान परफेक्ट फिनिशिंग्स आहेत. आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर इथे किंचितचं जे काही एक्स्ट्राचं होतं ना, तर मी ते कट करते आणि टीप मारून फ्रिल सुद्धा आपल्याला शोल्डरला जॉईन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने परफेक्ट फ्रिल आणि त्यावर लेस आपण लावलेली आहे. कुठे जर का किंचितचे धागे वगैरे दिसत असतील तर ते कट करायचे. त्यानंतर आता आपण इथे बॅक साईडला सगळ्यात आधी टक्स टाकून घेऊयात. सो बघा मग सेंटरपासून 4.5 साईडला अर्धा इंच आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घ्यायची. सेम दुसऱ्या साईडला सुद्धा मी तशीच मार्किंग केली. आता मार्किंग जिथे केली त्यावर या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स टाकायचा आहे. टक्सला नेहमी सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायचं. एवढंच नाही तर संपूर्ण टक्सला सुद्धा आपल्याला डबल टिप द्यायची आहे, जेणेकरून लवकर तिथली शिलाई निघत नाही आणि टक्स आपले लवकर खराब होत नाही. खरं तर परफेक्ट टक्स टाकणं खूप गरजेचं असतं फिटिंग आणि फिनिशिंगसाठी. नाही तर काय होतं की मागच्या साईडने आपला कमरेला तिथे उचकलं जातं. बऱ्याचशा कमेंट्स असतात, तर त्यासाठी परफेक्ट टक्स टाकणं सुद्धा खूपच गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर हे जे काही नॉट आहे ना, तर इथे आपल्याला सिंपल असं फॅब्रिकचं लटकन बनवायचं आहे. जर तुम्हाला रेडीमेड लटकन लावायचं असेल तर तुम्ही लावू शकतात. असंही बाजारामध्ये खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे लटकन्स अवेलेबल आहेत. पण आज आपण इथे अगदी झटपट तयार होणारं फॅब्रिकचं लटकन बनवत आहोत. बघा, खरं तर याची पद्धत खूप सोपी आहे, कोणालाही जमल आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं. असं फुलाची पाकळी कशी असते ना, त्या टाईपमध्ये बघा. सेम त्याच पद्धतीने आता दुसरं सुद्धा आपण इथे तयार करून घेऊयात. या पद्धतीने त्यामध्ये नॉट टाकायचा आहे आणि हे आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. ठीक आहे. सो बघा मग दोन्ही पण अगदी परफेक्ट असे आपल्या इथे फॅब्रिकचे सिंपल पटकन होणारे पण दिसायला छान असे लटकन तयार झालेले आहे. त्यानंतर आता इथे मी नॉट बांधते. तर मी गळ्याला वरच्या साईडला इथे नॉट लावणार नाहीये. जर तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही लावू शकतात, पण मध्यभागी पण नॉट आहे, त्यामुळे मग वरती नॉट लावणं मी स्किप केलेलं आहे. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली इथे लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली डिझाईन तयार झालेली आहे. डिझायनर लेसमुळे खरं तर आपल्या ह्या डिझाईनला अजूनच सुंदर असं लुक आलेला आहे. लेसही मस्त आहे मी म्हटल्याप्रमाणे, आणि तुम्ही गोल गळ्यावर सुद्धा याला डिझाईन म्हणू शकतात. असंही गोल गळ्यावर खूप साऱ्या कस्टमरला डिझाईन आवडत असते आणि आपल्याला सुद्धा गोल गळ्यावर कस्टमरला नवीन डिझाईनची आयडिया कशी द्यावी हे सुचत नाही, तर ह्या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकतात. आय होप्स ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. असंही मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली डिझाईन सहज बनवता यावी यासाठी. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. या डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला नक्कीच खूप सुंदर असा लुक येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या कटिंग स्टिचिंगची पद्धत सुद्धा खूप सोपी आहे. तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहजच बनवता येईल. ठीक आहे. सो असे छानशे डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो आपली आजची ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. ठीक आहे. सो मग तुम्ही अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. सो बघा मग फायनली आपलं संपूर्ण कटिंग स्टिचिंग झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येते फिनिशिंग फिटिंग किती सुंदर अशी आलेली आहे. आणि असंही मी संपूर्ण कटिंग स्टिचिंग तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप
आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेल्या आहे. या पद्धतीने तुम्ही कटिंग स्टिचिंग करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.